रायगड जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळून अनेक नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। रायगडमधील कर्जत, पाली, नागोठणे, कोलाड, रोहा त्याचबरोबर महाड आणि पोलादपूर या तालुक्यांना पावसाने जोरदार झोडपून काढले। तसंच जिल्ह्यामधील नद्या धोक्याच्या पातळी बाहेर गेल्या आहेत। अनेक सखल भागामध्ये पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। रोहा इथल्या कुंडलिका तर नागोठणे पाली इथल्या अंबा नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। कोलाड इथं कुंडलिका नदीचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे। कोलाड इथल्या रेस्क्यू टीमनं पाण्यामध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढलंय। तिकडे पाली खोपोली पुलावरती सुद्धा अंबा नदीचं पाणी आल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला। रायगड मधली दृश्य आपण बघतोय। रायगड जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झालेला आहे आणि आज सुद्धा रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसानंतरची स्थिती आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तिकडची दृश्य आपण बघतोय। रेस्क्यू टीमने कशा पद्धतीने या सगळ्या नागरिकांना बाहेर काढलं याची दृश्य आहेत। रात्रभर झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतरची परिस्थिती आपण बघतोय। तर सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। महाड शहरामधील नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पावसाचा जोर कायम राहिल्यास सावित्रीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते। रायगड मधल्या सावित्री नदीची दृश्य आहे। सावित्री नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। महाड शहरामधील नागरिकांना त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। संभाव्य धोका ओळखून आता प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय केले जातात। रायगडच्या महाड मधली दृश्य आपण बघतो। सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यानंतर आता सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। तर रायगडचा पाली खोपोली राज्य महामार्ग हा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। पाली अंबा नदी पुलाला पुराच्या पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। पाली अंबा नदी पूल मुंबई गोवा मुंबई पुणे महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत। रायगड मधली दृश्य आपण बघतोय। रायगडच्या पाली खोपोली राज्य महामार्ग हा वाहतूक या महामार्गावरची वाहतूक ही ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला सकाळी 8च्या सुमारास बघायला मिळतं। वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला या महामार्गावरती दिसतात।